बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले एबी. बेटा, पार्ट 2 मधला मॅथ्स मधला आपला चॅप्टर नंबर 7 इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन. बेटा, व्हॉट डू वी मीन बाय प्रोबॅबिलिटी? सगळ्यात पहिला आपल्या समोरचा क्वेश्चन आहे. जो चॅप्टर आहे त्याचं नाव कळणं फार गरजेचं आहे. जसं आपण आहोत, आपलं नाव कळणं आपल्याला फार गरजेचं आहे. दिस वे बेटा प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीचा अर्थ काय असतो? प्रोबॅबिलिटीचा अर्थ आहे बेटा संभावना, संभाव्यता. ओके, संभाव्यता, संभावना म्हणजेच चान्स ऑफ ऑकरन्स. म्हणजेच चान्स ऑफ ऑकरन्स, आढळण्याचा चान्स, घडण्याचा चान्स. फॉर एक्झाम्पल, आज आई तुमच्या आवडती भाजी करणार, हा एक चान्स आहे. येस ऑर नो कुड बी द आन्सर. आर गेटिंग? फक्त मॅथ्स मध्ये एक्सपेरिमेंट्स आर फिक्स्ड. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल फोकस ऑन द डेफिनेशन. आय होप ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज नंबर ऑफ outcomes in the A upon number of sample points. Okay, P of A is N of A upon N of S. N of A म्हणजे काय? Number of outcomes in the event. Number of S म्हणजे काय? Total number of outcomes in the sample space. Experiment छोट्या छोट्या गोष्टी ज्या आय होप आपण 9th 10th पासून शिकत आलोय, 10th and 11th. ठीक आहे. एक्सपेरिमेंट, एक रॅन्डम एक्सपेरिमेंट काय असतो बेटा? फेमस एक्सपेरिमेंट 3 आहे, तुम्हाला माहिती आहे. एक म्हणजे कॉइन टॉस करणे, दुसरा म्हणजे डाय रोल करणे आणि तिसरा म्हणजे पत्ते. ठीक आहे. सो एक बेसिक एक्सपेरिमेंट घेतला आपण की अ कॉइन इज टॉस्ड. इंडिया पाकिस्तान मॅच आहे. कॉइन सपोज टॉस केलं, मग आता काय पडणार? एक तर हेड पडल, नाही तर टेल पडल. राईट. मग जे सॅम्पल स्पेस आहे, सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय एस, ती काय असेल? हेड, टेल. सॅम्पल स्पेस हा एक सेट आहे. सेट कशात लिहिला जातो बेटा? कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. त्याचे व्हॅल्यूज काय असणार आहेत? हेड आणि टेल, एच कॉमा टी. मग नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट्स किती झाले? 2. एक तर आउटकम बोला, नाहीतर सॅम्पल पॉइंट्स बोला. टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आले? 2. एक इव्हेंट घेतला बेटा, हेड ऑकर्स. एक तर हेड पडणारी, नाही तर टेल पडणारी. दोन्ही तर पडणार नाही, काहीच पडलं नाही असंही होणार नाही. सो बेटा हेड ऑकर्स हा एक इव्हेंट जर का घेतला तर बेटा ए कोणत्या व्हॅल्यूज घेईल? एच ओनली. ए हा जो सेट आहे, इट विल टेक द व्हॅल्यू एच, हेड ओनली. राईट. सो बच्चा नंबर ऑफ ए विल बी 1. आहे की नाही? हेड ऑकर होतोय, तुमचा जो इव्हेंट आहे त्याचा ऑकर होणारी व्हॅल्यू किती आहे? 1 ओनली. बरं का, एकदाच येणार आहे हेड याच्यामध्ये, नाही का? मग बेटा प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ए येण्याची प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. किती आहे नंबर ऑफ ए? 1. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट होते किती? 2. 1/2. हेड पडण्याचा चान्स किती झाला? 1/2. मग टेल पडण्याचा चान्स सुद्धा 1/2. 1/2 and 1/2 1. सो एक्सपेरिमेंट्स अशीच घेतली जातात जिथं प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज 1. प्लीज नोट दिस पॉइंट. प्रोबॅबिलिटी ही कायम 1 असते. आर यू अंडरस्टँडिंग? सो दॅट्स वाय फ्यू एक्सपेरिमेंट्स आर व्हेरी फिक्स्ड. स्क्रीनशॉट घ्या. So beta, our chapter probability distribution starts from here. Very first concept is random variable. It is denoted by x. त्याला म्हटलं गेलं बेटा रॅन्डम. काय? इट इज अ फंक्शन. हे व्हेरिएबल आहे ना, एक फंक्शन आहे. which maps elements of the sample space yes to the set of real numbers are. जी सॅम्पल स्पेस असते, जसं की आपण एक बेसिक एक्झाम्पल पाहिलं होतं की कॉइन टॉस केलं, सॅम्पल स्पेस काय आली होती? हेड कॉमा टेल. दोनच एलिमेंट होते त्यामध्ये. तर ह्यांना मॅप करायचंय नंबरच्या सोबत. आय होप यू नो द कन्सेप्ट ऑफ फंक्शन. फंक्शन मध्ये काय असतं बेटा? एक सेट ए, एक सेट बी. ए चे एलिमेंट्स बी ला मॅप करायचे. फक्त ए मधला प्रत्येक जण एंगेज पाहिजे. आणि ते तो फील कसा बेटा? ए मधला सेट बाळासारखा, बी मधला सेट आई सारखा. प्रत्येक बाळाला आई आहे. आर गेटिंग? याला म्हणतात फंक्शन. क्लिअर करा. फंक्शन डेफिनेशन सिंपल आहे बेटा. पहिला सेट बाळाचा, दुसरा सेट आईचा. सो चिल्ड्रन, आई नाही असं होऊ शकत नाही, प्रत्येक जण एंगेज पाहिजे. परंतु एका बाळाला 2, 3 आई असं नको व्हायला. एका बाळाला एकच आई. हा, 2 बाळांना एक आई पॉसिबल आहे. क्लिअर आहे बेटा? दिस इज द बेसिक सिंपल डेफिनेशन ऑफ द फंक्शन. तर हे फंक्शन आहे जे यस ला आर सोबत मॅप करते. फंक्शन लिहिण्याची पद्धत काय असते बेटा? रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज अ फंक्शन सच दॅट इट मॅप्स एलिमेंट्स ऑफ सॅम्पल पॉइंट्स, सॅम्पल स्पेस टू द रिअल नंबर्स. आणि रिअल नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विच आर नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, रॅशनल्स, इरॅशनल्स सगळे येतात त्यामध्ये, अदर दॅन कॉम्प्लेक्स. फक्त ह्या चॅप्टर मध्ये ना बेटा इंटिजर्स मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला पाहायला भेटतील.
सो हे जे एक्स आहे ना, हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेईल, निगेटिव्ह व्हॅल्यू घेईल, 0 पण घेईल. सो 0, 1, 2, 3, 4, -1, -2, -3 दिस कॅन टेक द व्हॅल्यूज, राईट? सो बच्चा रॅन्डम व्हेरिएबलच्या लाईक देर आर टू टाइप्स. इट हॅज टू टाइप्स. एक आहे बेटा डिस्क्रीट आरव्ही, दुसरा एक कंटिन्युअस आरव्ही. ठीक आहे. डिस्क्रीट मीन्स व्हॉट? बेटा इट टेक्स फायनाईट और काउंटेबली इनफायनाईट. ते एक तर फायनाईट व्हॅल्यू घेईल फिक्स्ड 1, 2, 3, 4, पहिले 25, 20, 25 नाही का, दिस वे. और काउंटेबली इनफायनाईट. इनफायनाईट पण काउंटेबल, मोजता येण्याजोगे. आर यू गेटिंग? जस की आकाशातली तारे आहेत, 1, 2, 3, 4 तुम्ही मोजू शकताय, फक्त ती प्रोसेस थांबणार नाही, मोजता येण्याजोगे पाहिजेत. सो बच्चा एक्झाम्पल इज नंबर ऑफ द चिल्ड्रेन इन द फॅमिली. एखाद्या फॅमिली मधली मुलं मोजू शकता तुम्ही, लिमिटेड असतात. असं थोडी असतं की एखाद्या फॅमिलीमध्ये प्रोडक्शन चालूच आहे. दे विल बी फायनाईट. ओके बेटा, दे विल बी फायनाईट नंबर ऑफ चिल्ड्रेन. नंबर ऑफ द स्टार्स इन द स्काय जे एक्झाम्पल मी आता दिलं, तुम्ही मोजत 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 मग ही प्रोसेस विल नॉट एंड. दिस नीड अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम डिनोटेड बाय सिग्मा. आर यू गेटिंग? बेरीज किंवा वजाबाकीसाठी आपण अल्जेब्रिक सम वापरतो, जी मोजता येण्याजोगी असते. दॅट्स वाय अल्जेब्रिक सम. आता कंटिन्युअस म्हणजे काय? नावातच बघ, कंटिन्युअस प्रोसेस आहे. यू विल नॉट गेट अ फिक्स्ड व्हॅल्यू. इट टेक्स एनी व्हॅल्यू इन द गिवन इंटरवल. एका पर्टिक्युलर इंटरवल मध्ये ना ते एक व्हॅल्यू घेऊ शकतो. अनकाउंटेबली इनफायनाईट व्हॅल्यूज. याच्यामध्ये ना काउंटेबल नसतातच त्या. मी बोललो की आपल्या क्लासरूम मधल्या फरशा मोजा, तर तुम्ही मोजू शकता. मी बोललो फरशांवरचे पार्टिकल मोजा, इट विल बिकम डिफिकल्ट. स्टुडंटच्या हाईट मोजा क्लासमधल्या, नाही, एका इंटरव्हल मध्ये सापडतील 4 फीट ते 5 फीट, 3 फीट ते 5 फीट. आर यू गेटिंग? काही पण व्हॅल्यू असेल, परंतु फिक्स नसेल. दॅट्स वाय दे आर अनकाउंटेबली इनफायनाईट. एक्झाम्पल बघ, हाईट्स ऑफ द स्टुडंट्स इन द क्लास, फेल्युअर टाइम ऑफ द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. कंपोनंट कधी फेल होतोय नाही का, दे आर नॉट काउंटेबल. आणि मग अशा गोष्टींसाठी यू पीपल नो दॅट याला लागतं इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशन डीएक्स, इंटिग्रेशन डीवाय, दिस वे. इथे अल्जेब्रिक सम आणि इथे इंटिग्रेशन. क्लिअर बेटा? फर्स्ट कन्सेप्ट ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. घ्या स्क्रीनशॉट. बेटा फर्स्ट थिंग वी लर्न अबाउट रॅन्डम व्हेरिएबल. सो रॅन्डम व्हेरिएबल एक्स काय करतं बेटा? सॅम्पल पॉइंट्स, सॅम्पल स्पेस मधल्या सॅम्पल पॉइंट्सला किंवा आउटकम्सला रिअल नंबर सोबत मॅच करतं. मग 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, दिस वे. बेटा नेक्स्ट कन्सेप्ट इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्याला लाडाने प्रेमाने आपण पीएमएफ बोलूया. पीएमएफ बोलतो आपण, पीएमएफ, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हा, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आपण तर दोन प्रकार पाहिले. डिस्क्रीट म्हणजे काय? फक्त मोजता येण्याजोगे, म्हणजे फायनाईट असो नाही तर इनफायनाईट असो. डिस्क्रीट साठी पुढे एक टाईप येणार आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. तर डेन्सिटी कोणासाठी असते बेटा? कंटिन्युअस वाल्यांसाठी. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सो बेटा डेफिनेशन काय सांगते मला? इफ एक्स इज द डिस्क्रीट आरव्ही डिफाइंड ऑन द सॅम्पल स्पेस. यस, त्या सॅम्पल स्पेसला एक्स हे डिस्क्रीट आरव्ही आहे. कसं रॅन्डम व्हेरिएबल आहे बेटा? डिस्क्रीट. ठीक आहे ना? discrete random variable which is defined on the sample space and the range of the random variable x. तो जो x आहे ना, तो व्हॅल्यूज घेतोय. कोणत्या? टेक्स डिस्क्रीट व्हॅल्यूज x1, x2, x3 अप टू xn. आलं का लक्षात? म्हणजे 0, 1, 2, 3, 4 किंवा -3, -2, -1, 0, 1, 2, 3 दिस वे. ह्या व्हॅल्यूज तो घेतोय. देन द फंक्शन पी आय, बघा लिहिण्याची पद्धत, छोटा पी, पी त्याला सफिक्स आय, इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आय असं वाचायचं याला. इज कॉल्ड पीएमएफ ऑफ एक्स if and only if both conditions must get satisfied. बेटा पहिली म्हणजे प्रोबॅबिलिटी इज 0 or greater than 0. प्रोबॅबिलिटी ही एकतर 0 असावी नाहीतर शून्यापेक्षा मोठी असावी. प्रोबॅबिलिटी इज नेव्हर निगेटिव्ह. नोट दिस पॉइंट. प्रोबॅबिलिटी इज नेव्हर निगेटिव्ह. मीच लिहितो इथं. ओके, प्रोबॅबिलिटी इज नेव्हर निगेटिव्ह. आणि जर असं सापडलं की प्रोबॅबिलिटी कुठेतरी निगेटिव्ह आहे, तर ते पीएमएफ होणार नाही. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. वेअर दॅट सफिक्स आय इज 1, 2, 3, 4 म्हणजे P1, P2, P3 दिस वे. अँड समेशन ऑफ ऑल पीआय इज 1 वेअर आय गोज फ्रॉम 1 to n. सगळ्या पीआय ची बेरीज 1 आली पाहिजे. आपण बेसिक एक्सपेरिमेंट पाहिलं होतं की कॉइन टॉस केला आहे की नाही. मग हेड पडला अर्धा चान्स, टेल पडला अर्धा चान्स, अर्धा आणि अर्धा झाला 1. सपोज डाय रोल केला, मग तुम्हाला माहिती त्यावरती टिंब 1 येतो किंवा 2 येतो किंवा 3 असे 6 पर्यंत येतात. प्रत्येकाचा पडण्याचा चान्स किती बेटा? 1/6. 1/6 आणि 1/6 ची 6 वेळा बेरीज केली की आन्सर विल बी 1. सो इन एव्हरी एक्सपेरिमेंट सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज ऑलवेज 1. You can write this statement.
कुठल्याही एक्सपेरिमेंट मध्ये सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज इज ऑलवेज 1. आणि बेटा ह्या दोन्ही कंडिशन जर का सॅटिस्फाय झाल्या तरच आपण बोलणार की गिव्हन फंक्शन इज पीएमएफ. प्लीज नोट दिस पॉइंट. ओके, बोथ कंडिशन्स मस्ट गेट सॅटिस्फाईड. क्लिअर बेटा? फर्स्ट अँड सेकंड प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह आली पाहिजे आणि सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 आली पाहिजे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच ते पीएमएफ आहे. हे पीएमएफ काय करतं बेटा? इट असाइन्स प्रोबॅबिलिटी फॉर इच व्हॅल्यू एक्स ऑफ द रँडम व्हेरिएबल एक्स. प्रत्येक रँडम व्हेरिएबलला ते काय करतं बेटा? प्रोबॅबिलिटी असाइन करतं. बस हा त्याचा रूल आहे. इट असाइन्स द प्रोबॅबिलिटी. या स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट we are going to derive is a not derive to understand is a probability distribution. Probability is a distribution. Distribute करणं. जसं की एखादं फूड डिस्ट्रीब्यूट होतं. सपोज एखादं फंक्शन आहे तर त्यामध्ये राईस डिस्ट्रीब्यूट होतो, पुरी डिस्ट्रीब्यूट होते, भाजी डिस्ट्रीब्यूट होते, है की नाही? व्हिच मीन्स असाइन होत जातात या गोष्टी प्रत्येक पर्टिक्युलर खाणाऱ्या व्यक्तीला, राईट? इन दिस वे प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन इज अ टेबल विच लिंक्स each outcome of the experiment with its probability. प्रत्येक आउटकमला त्याच्या प्रोबॅबिलिटी सोबत मॅच करायचं. सिंपल आहे. आता तो टेबल कसा होईल? मी 2 रो दाखवलेत बेटा बघ. एक्स हा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे. कॅपिटल एक्स रॅन्डम व्हेरिएबल एक्स आहे विच मीन्स त्याच्या व्हॅल्यूज असतील ना काहीतरी 2, 3, 5, 7, x1, x2 अप टू xn, राईट? आणि मग त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी x1 ची p1, x2 ची p2, चिक 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 असं करत करत आणि तुम्हाला माहिती जी टोटल आहे सगळ्या प्रोबॅबिलिटीची जी टोटल आहे ती 1 आहे. आणि मग असं ओळखायला आलं की हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे का? तर काय चेक करायचं बेटा? की प्रोबॅबिलिटी मस्ट बी 1. काय चेक करायचं? प्रोबॅबिलिटी ची जी बेरीज आहे इट हॅज टू बी 1 आणि प्रोबॅबिलिटी कधीही निगेटिव्ह नसते. जर एका ठिकाणी निगेटिव्ह आली तर ते पीएमएफ नसणार आहे. या स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट कन्सेप्ट इज क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. CDF. कुणाचं? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल एक्सचं. बिकॉज वी आर फोकसिंग ऑन डिस्क्रीट ओनली. डिस्क्रीट मीन्स व्हॉट? काउंटेबली फायनाईट किंवा काउंटेबली इनफायनाईट, फक्त मोजता येण्याजोगे. मग बच्चा त्याची डिफिनेशन काय आहे? बेसिकली इट इज द डेफिनेशन, व्हेरी सॉरी, इट इज अ फंक्शन. ठीक आहे ना? CDF. आपण अगोदर काय पाहिलं? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. येस ऑर नो? ते काय आहे बेटा? एक तर प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह असली पाहिजे, निगेटिव्ह अजिबात नाही, आणि सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 आली पाहिजे, तर ते पीएमएफ. आता CDF क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? एकत्र करणार. इट इज द फंक्शन गिव्हिंग प्रोबॅबिलिटी दॅट. ते कसं फंक्शन आहे जे प्रोबॅबिलिटी देतं? कशी? रॅन्डम व्हेरिएबल एक्स ची इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स फॉर एव्हरी एक्स. प्रत्येक एक्स साठी तो आणि तिथून मागे डिनोटेड बाय एफ ऑफ एक्स. त्याला कसं लिहिलं जातं? प्रोबॅबिलिटीला पी, तर ह्या फंक्शनला क्युम्युलेटिव्हला एफ लिहिलं जातं, एफ ऑफ एक्स. आणि काय फॉर्म्युला बेटा? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. तो आणि तिथून मागे तेवढी आणि तिथून मागची, असं लक्षात ठेवायचं. गेटिंग? जसं की बाबा 90% तुम्हाला जर का पडलं MST CET मध्ये, लेट्स अज्युम, आणि तुम्हाला एखादं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, ठीक आहे? मग ते किती जणांना भेटणार नाही? 90 पेक्षा पुढच्यांना भेटतंय, तर 90 आणि तिथून मागचे सगळे. आर यू अंडरस्टँडिंग? इन दिस वे. तर बेटा एक एक्सपेरिमेंट आहे. 2 कॉइन्स टॉस सायमल्टेनियसली. जेव्हा कधी असेल ना 2 कॉइन्स टॉस सायमल्टेनियसली एकाच वेळी उडवले, किंवा अ कॉइन इज टॉस्ड 2 टाइम्स. दोघांचे अर्थ एकच आहे. डोंट गेट कन्फ्युज्ड. एक कॉइन दोनदा उडवलं काय, किंवा दोन्ही कॉइन एकदाच उडवले काय, दोघांचा अर्थ एकच आहे. 2 कॉइन उडवले तर बेटा सॅम्पल स्पेस काय होईल? HH, HT, TH, TT. बरोबर का नाही? दोन्ही हेड असतील, किंवा एक हेड एक टेल, किंवा हा टेल हा हेड, किंवा दोन्ही टेल. बरोबर? सो बच्चा दिस इज द सॅम्पल स्पेस. एक्स हे रॅन्डम व्हेरिएबल सपोज प्रॉब्लेम मध्ये असं दिलं की नंबर ऑफ द हेड्स अपिअरिंग. ते काय आहे की नंबर ऑफ हेड्स अपिअरिंग, लेट्स अज्युम. तर बेटा एक्स हा कोणत्या व्हॅल्यू घेईल? इथे हेड तो दोनदा आलाय, इथं हेड एकदा आलाय, इथं हेड एकदा आलाय. HH, HT, TH, TT. व्हेरी सॉरी हा बेटा, हिअर मस्ट बी TT. व्हेरी सॉरी. इथं हेड दोनदा अपिअर होतोय, इथं एकदा आणि इथं नाहीच आहे, म्हणजे 0. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल 2, 1, 0 अशा व्हॅल्यू घेत आहे. तर मी काय लिहिलं बेटा? 0, 1, 2 ह्या व्हॅल्यूज रॅन्डम व्हेरिएबल घेत आहे. ऍग्री? ते कशाही ऑर्डरने लिहा, तसं काही नाही. 2, 1, 0 लिहा, 0, 1, 2 लिहा, त्याने काही फरक नाही पडत. ठीक आहे? तर बेटा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एक्सचं कसं लिहिणार आता आपण? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय बेटा? ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्यांना प्रोबॅबिलिटी सोबत लिंक करा रिस्पेक्टिव्ह. हे बघ ना, एक्स प्रोबॅबिलिटी. मग आता एक्स ची व्हॅल्यू 0 बरं का, 0 म्हणजे ह्या केसमध्ये, राईट? प्रोबॅबिलिटी किती येणार? 1. किती पैकी? 4 पैकी. ठीक 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 ठीक.
प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे की नाही 1 आउट ऑफ 4. एकच हेड दोन ठिकाणी येतोय ना, इथं आणि इथं 2 कितीपैकी 4 पैकी. सो 2 आउट ऑफ 4 गेटिंग. ही झाली एक येण्याची प्रोबॅबिलिटी. दोन हेड दिसत आहेत इथं कितीपैकी बेटा 4 पैकी. सो 1 आउट ऑफ 4. आता लेट्स चेक हे पीएमएफ आहे का, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे का. तर प्रत्येक प्रोबॅबिलिटी चेक 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 पॉझिटिव्ह आहे. येस सर. सगळ्यांची बेरीज 1 आहे का बघ ना, बेस सगळ्यांचा सेम 1 आणि 2 3 आणि 1 4. 4/4 आन्सर विल बी 1. येस हे पीएमएफ आहे. बट बेटा क्युम्युलेटिव्हचा अर्थ काय, तो आणि तिथून माग. आता सपोज वी वॉन्ट टू फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ॲट मोस्ट 1 ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ह्याचे 0 1 आणि 2 व्हॅल्यूज आहेत. आपल्याला काय पाहिजे, एक ही मॅक्सिमम नाही का, ऍट मोस्ट 1 जास्तीत जास्त 1 चाच अर्थ काय असतो बेटा, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. 1 आणि त्यापेक्षा मागे. आता मला सांगा फंक्शन ऑफ 1 असं बोललो मी, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन सीडीएफ ऑफ 1 काय म्हणणार, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू काय 1. तो आणि तिथून मागे 1 आणि तिथून मागे. मग 1 आणि तिथून मागे कोण आहे 0. सो 0 आणि 1 ची प्रोबॅबिलिटी ऍड करा, दॅट्स ऑल माय लॉर्ड. 1/4 आणि 2/4 बघ ना, 0 साठी 1/4 आणि 1 साठी 2/4. दोघांची ऍडिशन करा, क्युम्युलेटिव्ह काय येणार 3/4. गेटिंग. घ्या स्क्रीनशॉट. तर बेटा सपोज आपल्याला एक्झाम मध्ये हा असा क्वेश्चन आला की 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली आणि हेड अपियर्स, हा एक इव्हेंट दिला, एक रॅन्डम व्हेरिएबल असाइन केलं आणि आपल्याला बोलले क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन टेबल काढा, क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल काढा. तर काय करणार बेटा आपण, जो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल आहे तो कॉपी पेस्ट करा, तेवढा तर येणारच आहे. आणि खाली क्युम्युलेटिव्ह एफ ऑफ एक्स लिहा किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स आहे असं लिहा. तर आता आपण 0 1 आणि 2 ह्या तिघांच्यासाठी एफ काढू. सो बच्चा एफ ऑफ 0 काय निघेल बेटा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0. 0च्या मागे कोणीच नाहीये. सो त्याचा आन्सर किती येणार आहे बेटा, 1/4 झालं. मग 0च्या ठिकाणी एफ ऑफ एक्स एफ ऑफ 0 लिहून टाका, किती आला 1/4 ओनली. चला 1 साठी एफ ऑफ 0 विल बी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग त्यामध्ये 0 आणि 1 ची ऍड झाली होती बेटा, 0 आणि 1 ची, आणि जे आन्सर आलं होतं 3/4. आर यू अंडरस्टँडिंग. आणि आता एफ ऑफ व्हॅल्यू 2 आहे की नाही, विल बी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. मग आता ह्याच्यात काय होणार बेटा, 1 2 3 ह्या तिघांची पण ऍड होणार, फायनल आन्सर विल ऑलवेज बी 1. अरे यस ऑर नो बेटा, क्युम्युलेट करताय ना, सगळ्यांना ऍड करताना सगळ्यांची प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहिती आहे 1 असते. सो जो शेवटचा आहे त्याचा आन्सर फायनली 1च येणार. कळलं लॉजिक. घ्या स्क्रीनशॉट. ओके. सो बेटा आफ्टर लर्निंग रॅन्डम व्हेरिएबल, त्याचे दोन प्रकार, डिस्क्रीट अँड कंटिन्युअस. पैकी वी हॅव फोकस्ड ऑन डिस्क्रीट. कंटिन्युअस आपल्याला शिकायचंय. तर डिस्क्रीट ला असाइन केलेलं जे फंक्शन आहे बेटा प्रोबॅबिलिटीचं, ते आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. जर का क्युम्युलेट केलं तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन इथपर्यंत आपण आलो. आणि आता 3 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. सो बच्चा त्यातला फर्स्ट आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्ट असलेली, एक्सपेक्ट केलेली व्हॅल्यू, तिला मीन व्हॅल्यू म्हणा किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू असंही न्यूमरिकल्स मध्ये कधी कधी येऊ शकतं, ठीक आहे ना. सो मीन किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ती कशी काढली जाते बेटा, इट इज नोटेड बाय म्यू किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, दोन्ही सिम्बॉल आहे बरं का, म्यू किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. ती कशी काढली जाते, तर आपल्याकडे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल आहे, एक्स आणि रिस्पेक्टिव्ह पी नाही का, एक्स वन ला P1 एक्स टू ला P2 करत करत एक्स एन ला Pn, हा डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याकडे असतो. तर बेटा x1 P1 प्लस x2 P2 चिक 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 अप टू xn Pn. ओके, ही जी टोटल आहे XIPI, इन जनरल आपण काय बोलूया, XIPI ची जी टोटल आहे तिलाच बोलतात एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. आर यू गेटिंग, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. सेकंड बेटा व्हेरियन्स, इट इज नोटेड बाय सिग्मा स्क्वेअर किंवा व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे ना, सिग्मा स्क्वेअर किंवा व्हेरियन्स ऑफ एक्स. मी जो प्रूफ दिलाय नोबडी इज गोइंग टू आस्क, बट आय विल एक्सप्लेन दिस प्रूफ. ठीक आहे ना, कसं आलं हेही कळणं गरजेचं आहे. तर बेटा actual formula is sigma square is summation of xi minus mu bracket square into pi. आता इथं काय केलं, a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे ना, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab आणि बाहेर pi. नंतर काय केलं बेटा, हा जो समेशन सिम्बॉल आहे हा छिक 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 तिघांच्यासाठी सेपरेट सेपरेट घेतला बघ. समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय प्लस समेशन ऑफ म्यू स्क्वेअर पी आय
मायनस 2 कॉन्स्टंट टर्म आहे ती बाहेर घ्यायची समेशन सिम्बॉल मध्ये, ठीक आहे ना. मग आता उरलं काय एक्स आय म्यू आणि पी आय, ठीक आहे. पुढची स्टेप बेटा याला असंच ठेवलं. म्यू इज द कॉन्स्टंट टर्म, एक्सपेक्टेड व्हॅल्यू येते ती कॉन्स्टंट असणार आहे. सो म्यूचा स्क्वेअर सुद्धा कॉन्स्टंट वाला बाहेर. उरलं समेशन ऑफ पी आय -2 समेशन ऑफ एक्स आय आणि पी आय, आणि हा म्यू कॉन्स्टंट आहे तो म्यू आला बाहेर. सो -2 सोबत म्यू बाहेर आला, समेशन ऑफ एक्स आय पी आय. बेटा ही पहिली टर्म ऍज इट इज ठेवली. म्यू स्क्वेअर सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज इज 1, आपल्याला माहिती आहे सगळ्या प्रोबॅबिलिटी सम 1 असते, इथं 1 टाकला. -2 म्यू समेशन ऑफ द एक्स आय पी आय इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज डिनोटेड बाय म्यू. क्लिअर बेटा. सो इथं म्यू टाकला. मग आता ही टर्म ऍज इट इज म्यू स्क्वेअर -2 म्यू इंटू म्यू विल बी -2 म्यू स्क्वेअर. एका म्यू स्क्वेअर मधून 2 गेले, उरला मायनस म्यू स्क्वेअर. आणि हा म्यू म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. आर यू गेटिंग. आणि मग फायनली जो फॉर्म्युला आहे सिग्मा स्क्वेअरचा तो काय आला बेटा, सिग्मा स्क्वेअर म्हणजेच व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पाठ करायचं. व्हॅरियन्स ऑफ एक्स इज सिग्मा स्क्वेअर. काय असतो तो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी काढायची तुम्हाला माहिती आहे, सम ऑफ एक्स आय पी आय. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच काय रे बेटा, समेशन ऑफ ऑल एक्स आय स्क्वेअर पी आय. ही व्हॅल्यू समेशन ऑफ ऑल एक्स आय स्क्वेअर पी आय. एक्स आय तर माहित असतो ना, स्क्वेअर करायचा, पी आय सोबत गुणले करायचा आणि शेवटी टोटल मारायची. स्क्रीनशॉट घ्या. Okay, beta. So finally, variance was sigma square, which was variance of x, which was expected value of x square minus expected value of x brackets a square, where expected value of x square कशी काढायची, xi square pi ची total आणि expected value of x म्हणजे काय बेटा, xi pi ची total. And the third and the last is beta standard deviation, which is sigma. हा sigma square आहे, हा sigma is the square root of sigma, this sigma square, right? Which means square root of variance x. That's all. Variance of x आपण काढलेला असतो. So sigma is under root variance x. One thing you have to note beta, okay? One thing you have to note that variance of the x, okay? एखाद्या MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं हे. Okay, you have to note beta, variance of this x is always greater than or equal to 0. 0 किंवा 0 पेक्षा मोठा असतो बरं का व्हेरियन्स. नोट दिस पॉइंट. चला घ्या स्क्रीनशॉट.